आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दही, ताक, मट्टा, लस्सी, दहीवडे, सरबत, नाक असू देत, आंब्याचा ज्यूस, हे सगळं उन्हाळ्यामध्ये सर्वांना आवडीने खातात. आणि दह्याचे तरी खूप सारे पदार्थ आपल्याला की नाही उन्हाळ्यामध्ये बनवायला पण आवडतात आणि खायलासुद्धा आवडतात. आणि दहीवडे पण त्यातलेच आहेत जे सगळ्यांना आवडणार आहे. एकदम छान असे टेस्टी असे वडे जर आपण सॉफ्ट योग्य पद्धतीने केलं तर एकदम छान असं टेस्टी हे आंबट तिखट गोड असे दहीवडे बनतात. माझी सिंपल अशी रेसिपी आहे, थोडीशी डिफरंट आहे पण एकदम टेस्टी अशी बनतात. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी जे स्टाईल दाखवणार आहे दहीवडे बनवण्याचे एकदम इझी आहे, कोणीही बनवू शकते आणि एकदम परफेक्ट असे दहीवडे बनतात. इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे, गावाकडून आणल्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी पॉलिश न असल्यामुळे त्याचं काळी पाट आहे, जे कवर आहेत ते थोडे आहेत त्याच्यामध्ये शिल्लक. आणि ही डाळ स्वच्छ पाण्याने मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 वेळा मी स्वच्छ पाण्याने असे चांगली धुवून घेणार आहे चोळून आणि 2 ते 2.5 तासासाठी भिजवत घालायचे. त्याच्यानंतरच ही खूप एकदम मऊ अशी सॉफ्ट अशी बारीक करण्यासाठी ही डाळ तयार होते. वड्यासाठी मी फक्त उडदाच्या डाळीचाच वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे एकदम टेस्टी अशी हे वडे बनतात. मुगाची डाळ घालायची नाही आहे. मी फक्त 2 वाटी होईल एवढी उडदाची डाळच भिजत घालणार आहे 2 ते 2.5 तासासाठी. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता ही डाळ पाहू शकता 2 ते 2.5 तासानंतर एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि पिंच केल्यानंतरसुद्धा एकदम छान असं पीठ होतं त्या डाळीचं. आणि तर मिक्सरला मी ही डाळ चांगली पूर्ण सुकवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पाणी मी नंतर ॲड करणार आहे, त्यातलं पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे मी. आणि हे चांगलं पेस्ट होईल, फाईन पेस्ट अशी ही उडदाच्या डाळीची करायची आहे. आणि याच्यामध्ये गरज लागली तरच मी अगदी 1 ते 2 चमचे होईल एवढंच पाणी ॲड करणार आहे. जास्त ह्या डाळीला पेस्ट करण्यासाठी जास्त पाण्याची गरज पडत नाही. पाहू शकता एकदम अशी फाईन पेस्ट झालेली आहे या डाळीची. सर्वच डाळ मी अशीच फाईन पेस्ट अशी करून घेणार आहे. आणि ह्या एका परातीमध्ये मी काढून घेतलेली आहे सर्व डाळ. याच्यामध्ये आपल्याला थोडे मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत. धणे पूड 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आणि लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे हे 1 चमचा घातलेलं आहे टेस्टसाठी. धणे आणि जिरे पावडर घातल्यामुळे एकदम छान असं फ्लेवर येतं दहीवड्याला, त्यामुळे जरूर घाला, ॲड करा जे आपण उडदाचं पीठ बारीक करतो त्याच्यामध्ये. आणि हे चांगलं मी 10 मिनटं असं एका डिरेक्शनमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. हे स्किप करू नका, नाहीतर वडे हे दहीवडे एकदम सॉफ्ट असे बनत नाहीत. त्याच्यासाठी सॉफ्ट बनण्यासाठी आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि मसाले एकत्र. आणि याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे. आणि आता एका बाउलमध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि पाहू शकता एकदम चांगलं तरंगत आहे. त्यावरून ओळखायचं आपल्याला पीठ एकदम परफेक्ट असं मिक्स झालेलं आहे. वडे तळण्यासाठी एका पॅनमध्ये मी एक तेल घेतलेलं आहे आणि चांगलं उकळायचं नाही आहे. हे तेल साधारण कोमट चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक वडे मी सोडून घेतलेले आहे. एकदम चांगलं उकळायचं नाही आहे तेल, नाही तर वडे करपतात आणि चांगले आतमधून कच्चे राहतात. त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. उकळलेल्या तेलात बिलकुल पण टाकायचे नाहीत वडे, नाहीतर आतून ते कच्चेच राहतात. आणि आता मी लो फ्लेमवरतीच हे वडे सगळे तळून घेणार आहे, जेणेकरून आतून चांगले शिजून एकदम सॉफ्ट असे हे वडे बनतात. थोडा वेळ लागतो आपल्याला वडे फ्राय करण्यासाठी, पण चांगले असे सॉफ्ट वडे बनण्यासाठी आपल्याला लो फ्लेमवर टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत वडे सर्व. आणि मी हे झाल्यानंतर फ्राय चांगले मी काढून घेतलेले आहेत. हे सर्व वडे मी 10 मिनटं थंड होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतरच एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात चवीला मीठ घालून घेतलेलं आहे. आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे मीठ. आणि याच्यामध्ये जे थंड झालेले वडे आहेत उडीद वडे ते याच्यामध्ये मी टिप करून ठेवणार आहे. एक साधारण 10 मिनटं ते 15 मिनटं पूर्ण सॉफ्ट होण्यासाठी. हे वडे पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनटं हे वडे
पाण्यामध्येच ठेवायचे आहेत. हे डीप होण्यासाठी मी वरतून प्लेटसुद्धा ठेवलेली आहे, जेणेकरून पूर्ण ते पाण्यामध्ये मिक्स व्हावेत. आणि पाहू शकता 10-15 मिनिटांनी एकदम छान असे सॉफ्ट वडे झालेले आहेत आणि प्रेस करून त्याच्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. सर्व दहीवडी बनवण्याची एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि स्टेप बाय स्टेप मी सर्व व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि या पद्धतीने कराल तर एकदम फास्टसुद्धा दहीवडे तुमचे एकदम टेस्टी असे बनतील. आता इथं मी साधारण अर्धा लिटर होईल एवढं दही घेतलेलं आहे. अर्धा लिटरला थोडंसं कमी आहे आणि ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. असं 2च मिनटात हे चांगलं असं फेटून तयार पण होतं. आणि याच्यामध्ये मी थोडीशी साखर एक अर्धी वाटी थोडंसं गोडपणा येण्यासाठी याच्यामध्ये घातलेली आहे. अर्धी वाटी साखर होईल एवढी. टेस्टनुसार तुम्ही ॲड कमी जास्त करू शकता साखर. आणि याच्यामध्ये धणेपूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. धणे जिरे पावडर ही फ्लेवरसाठी एकदम चांगली टेस्ट येते, त्यामुळे मी धणे जिरे पावडर ही दह्यामध्ये ॲड करतेच. तुम्हीसुद्धा ट्राय करा. असं जर दही असं परफेक्ट अशी तयार केलं. आता थोडीशी कन्सिस्टन्सी थिक वाटते, त्यामुळे मी इथं पाणीसुद्धा 2 चमचे होईल एवढं ॲड करून घेणार आहे याच्यामध्ये. इथे पाहू शकता ह्याचा थिकनेस एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि इथं बाउलमध्ये मी दही वडेसाठी वडे घालून घेतलेले आहेत. आधी हे उडदाचे वडेचे पाण्यातून आपण प्रेस करून काढलेले आहेत ते, आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत पाण्यात 1-10 मिनटं घालून ठेवल्यामुळे. आणि याच्यावरती मी जे दह्याचं मिश्रण तयार केलं होतं, मिक्स केलं होतं, ते दही सर्व घालून घेतलेलं आहे वरतून. ह्या पद्धतीने केलं तर एकदम परफेक्ट असं दहीचं मिक्सचर हे तयार होतं दही वड्यासाठी आणि एकदम टेस्टी असे हे दही वडे होतात. आणि हे सर्व दही मी घालून घेतलेलं आहे ह्या बाउलमध्ये. वरतून याच्या थोडंसंच धणे पावडर आणि जिरे पावडर अगदी किंचित अशी घालून घेतलेली आहे. आणि याच्यावरती लाल तिखटसुद्धा टेस्टसाठी, तिखट होण्यासाठी लाल तिखटसुद्धा ॲड केलेलं आहे. काश्मीरी लाल तिखट आपण प्लेन लाल मिरची पावडर यूज करायची आहे. इथं मी इथे कोणतीही चिंचेची चटणी किंवा बाकी खरडा हिरवी मिरची वगैरे घातलेलं नाही आहे. एकदम सिंपल पद्धतीने पण एकदम टेस्टी अशी होतात. बाकी आपल्याला कोणतीही चिंचेची चटणी मिरची वगैरे घालायची नाही आहे. आणि अशा पद्धतीनेच सिंपल असे टेस्टी असे दही वडे बनतात. आणि वरतून डेकोरेशनसाठी मी गार्निश केलेली आहे ती कोथिंबीर. तुम्हाला आवडत असेल तर शेवसुद्धा, बारीक शेवसुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये. डाळिंबाचे बी वगैरे घातले तरी चालतात, डाळिंब थोडीशी. आणि इथं मी फक्त कोथिंबीरच घातलेली. कोथिंबीरमुळे सुद्धा दही वड्याला एकदम छान असं टेस्ट लागते खाताना. आणि आता ही आपली अशी दही वडी एकदम तयार आहेत. आमच्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही दही वडी खूप जास्त आवडतात सर्वांनाच. आणि एकदम पाहू शकता एकदम सॉफ्ट हे दही वडे बनलेले आहेत. उन्हाळ्याला की ही दहीवडी ही रेसिपी सर्रास बनवली जाते सगळ्यांच्या घरी आणि सगळ्यांना आवडणारी आहे. आणि मी एकदम सोप्या पद्धतीने ही दहीवडी करते, पण टेस्टी अशी होतात ही दहीवडी. थोडीशी मोठी प्रोसेस आहे, पण या पद्धतीने जर कराल तर एकदम छान आणि व्यवस्थित योग्य पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करा. एकदम इझी जाईल तुम्हाला दहीवडी करण्यासाठी आणि एकदम आवडतीलसुद्धा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. मार्केटपेक्षा पण हे आपण जे घरी दहीवडी ह्या पद्धतीने केलात एकदम टेस्टी असे होतात. नक्कीच सर्वांना आवडतील असे आहेत. तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर प्लीज नक्की शेअर करा माझे व्हिडिओज. मी याच्या आधी कैरीची कोशिंबीरची डाळ घालून केलेली आहे. आणि आता मी आंब्याचं पन्हं हा सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासोबत, आणि तो सुद्धा नक्की पहा. आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.